आमचे ऐकता माँसाहेब? राजे जिजाऊंना सावरीत देवमहालाच्या रोखाने चालवीत नेताना पुन्हा पुन्हा म्हणत होते. जिजाऊंना काहीच ऐकू येत नव्हते. पंत धाराऊलाही पाठवून द्या, राजांनी देवमहालाची इशारत देत मोरोपंतांना सदर सोडताना आज्ञा केली. देवमहालात आणून राजांनी जिजाऊंना प्रथम नीट बसते केले. तोंडात पदराचा बोळा कोंबून फुटू भागणाऱ्या काळजाचा इस्कोट आवरीत धाराऊ देवमहालात आली. ती आत येताच राजांनी दाराला आडबंद टाकला. पूजल्या भवानीच्या पायावरचे एक बिल्वदल उचलले. शांतपणे ते देव्हाऱ्याच्या पायजोत्यावर मस्तक टेकलेल्या जिजाऊंच्या जवळ आले. माँसाहेब, राजांनी जिजाऊंच्या खांद्यावर हात ठेवीत शांत साद घातली. आमची शपथ आहे, मान वर घ्यावी. आम्ही सांगतो ते मन बांधून ऐकावे. भरल्या डोळ्यांनी जिजाऊंनी मान वर घेतली. हातीचे बिल्वदल माँसाहेबांच्या हातात देत तो श्रींच्या राज्याचा संकल्प पुरुष बांधल्या आवाजात म्हणाला. माँसाहेब, काळीज टाकू नका. शंभूबाळ मथुरेत सुखरूप आहेत. औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यातून ते सुखरूप सुटावेत म्हणून आम्ही ही चाल टाकली. आमच्या जिभेवर आणि तुमच्या काळजावर धोंडा ठेवून असे केले तरच शंभूराजे देशी सलामत परत येणार आहेत. राजे क्षणभर थांबले. भवानीच्या मूर्तीकडे शांत डोळ्यांनी बघत पडल्या आवाजात म्हणाले, यासाठी कधी नव्हे ती आम्ही तुम्हास ताबदारा दिली. पण हे समजून घेतले पाहिजे, थोर मनी आम्हास क्षमा केली पाहिजे. वेगवेगळ्या भावनांचा कानाउरात कालवा झालेल्या जिजाऊंना काय बोलावे कळेना. मान डोलावीत त्या कसेबसे म्हणाल्या, शिवबा, तोड काढता पण ती आम्हास नाही पेलवत. काही करा आणि शंभूबाळांना आमच्या समोर जलद हजर करा. डोळे फाडून धाराऊ राजांच्याकडे बघत होती. तिला म्हणावेसे वाटले, कसं म्हणायचं हो, पण शब्द फुटला नाही. न बघितलेल्या कल्पनेच्या मथुरेत ती केव्हाच जाऊन पोचली होती. घोड्यावरचे जीन काढून ठेवावे तसे राजाने मन बाजूला सारले आणि राजगडावर शंभूराजांचे दिवस घातले. सारा गडदेव सुतकात पडला. संभाजीराजांच्या मरणाची भूमका 12 मावळात पसरली. वाडी मजऱ्यातील खोपटांची पालखी हळहळली. राजांनी राजगडाहून धाडलेल्या थैलीस्वार शृंगारपुराच्या वेशीत घुसला. डोईची पगडी काढून तो पिलाजी शिर्क्याच्या वाड्यात दिंडी पार करीत शिरला. टाकोटाक निघून येणे, खाजगीने बोलणे आहे, एवढाच मजकूर राजांनी पिलाजींना लिहिला होता. आता मथुरेला उत्तरी थंडीने फेर टाकला. यमुनेचे पात्र दाटीच्या धुक्याची रजई पांघरू लागले. दिवस राधाकृष्णाच्या मंदिराच्या कळसा एवढा चालून आला तरी ते दर्शन देत नव्हते. राजांनी मथुरा सोडून 2 महिने हटले होते. दसरा अजून सरला होता. संभाजीराजे वाट बघत होते थैली घेऊन येणाऱ्या खबरगीरांची. कोई आया है? रोज ते स्नान देवदर्शन करून परतताच कृष्णाजी पंतांच्या आईंना लक्ष्मीबाईंना विचारत होते. जसे दिवस चाल धरीत होते तशी त्रिमलांच्या मंडळीभोवती चिंता चढत होती. धुके दाटत होते. एके दिवशी त्रिमलांच्या घरात खांद्यांना पडशा टांगलेली, उत्तरी व्यापारी पद्धतीचा पोशाख केलेली 2 माणसे शिरली. त्यांच्याबरोबर आलेले हत्यारी धारकऱ्यांचे पथक मात्र मथुरेच्या वेशीबाहेरच थांबले होते. शंभूराजे काशीपंतांसह नगरात गेले होते. घरी विसाजी आणि लक्ष्मीबाई होत्या. त्यांची खूणगाठ व्यापाऱ्यांना पटली. आलेल्या एका व्यापाऱ्याने पडशीतून फासबंद थैली बाहेर काढून ती विसाजींच्या हाती दिली. डोकीच्या रुमालाच्या शेवात बांधलेली खडागधारी अंगठी त्यांच्या हातात ठेवली नि तो म्हणाला, आज्ञा है, ये भांजे को दिखाना. व्यापारी त्रिमलांच्या सदरी बैठकीवर टेकले.
नगरातून आलेल्या शंभूराजांनी नेहमीसारखा विसाजींना उत्सुक सवाल केला, कोई आया है? त्यांचे बसल्या व्यापाऱ्यांकडे लक्ष नव्हते. काही न बोलता विसाजींनी खडाधारी अंगठी संभाजीराजांच्या हातात ठेवली. तिच्या लखलखत्या खड्याने त्यांच्या डोळ्यात लाख लाख सूर्य पेटविले. महाराजसाहेबांची अंगठी. स्वतःला हरवून ते एक रोखाने अंगठीकडे बघत राहिले. तिच्या किरणफेक उजळत्या खड्यातून असंख्य मुद्रा उमळ्या घेत होत्या. मासाहेब, महाराजसाहेब, साऱ्या, आऊसाहेब, धाराऊ, गोमाजी बाबा, अंतजी, रायाजी, केशवपंडित, महंमद, सैस. चमकून त्यांनी सदरेवर उभ्या असलेल्या व्यापाऱ्यांवर नजर दिली. ते दोघेही लपकन कमरेत झुकले. मावळी मुजरे रुजू झाले. व्यापाऱ्यांच्या तोंडून परवलीचे बोल उठले. आईचा भंडारा, रानाचा वारा, ते राजांचे खबरगीर होते. खडावा खटखटवीत शंभूराजे त्यांच्याजवळ आले. फारा दिवसांनी ऐकलेल्या मावळी बोलांनी त्यांचे काळीज ढवळले होते. त्यांनी परवलीला दाद दिली. भवानीचा भंडारा, रानाचा वारा. प्रवासी सामानांची बोचकी खांद्याला लावलेले काशीपंत मथुरा सोडून निघाले तीर्थयात्रेला. बरोबर बटू वेशातील भांजे शंभूराजे होते. कोणाला शंका येऊ नये म्हणून मातोश्री लक्ष्मीबाईही बरोबर निघाल्या. खरेच त्यांना तीर्थयात्रा करायची होती. राजे आणि संभाजीराजे घडविणाऱ्या माजी जिजाऊ त्या सर्व त्रिमल कुटुंबाला डोळाभर बघायच्या होत्या. जडावल्या उराने संभाजीराजांनी यमुना आणि मथुरेचा निरोप घेतला. तिजवल्या थंडीला धरून त्रिमल कुटुंबाची वाटतोड सुरू झाली. त्यांच्यावर नजर ठेवून पुढे मागे करीत राजांचे खबरगीर आणि धारकरी मुक्काम टाकू लागले. त्यांच्याजवळ छुपी हत्यारे होती. कोणी फकीराचे, कोणी अत्तरियाचे, कोणी वेदूचे, तर कोणी चक्क मोगली सरदारांचे वेश धारण केले होते. कोरल्या दाढ्या राखल्या होत्या. यात्रा उत्तर सोडून मावळाच्या रोखाने सरकत होती. चालून चालून संभाजीराजांच्या पोटऱ्यात मध्येच पेटके भरत होते. मग रात्रीच्या मुक्कामात लक्ष्मीबाई त्यांच्या पोटऱ्यात तेल लावून सुमार करीत होत्या. दगडांची चूल मांडून साऱ्यांना खिचडी रांधून त्या घालत होत्या. आता उज्जैनी जवळ येऊ लागली होती. यात्रेकरूंचा मुक्काम हवेली नावाच्या गावात धर्मशाळेत पडला. काशीपंतांनी नदीवरून पाण्याचा गोळा भरून आणला. लक्ष्मीबाईंनी दगडी चुलवानावर खिचडीचे पात्र चढविले. काशीपंत संभाजीराजांच्या पोटऱ्या मालिश देऊन सुमार करू लागले. कुणीच काही बोलत नव्हते. ठरल्यासारखी कामे घडत होती. एकाएकी धर्मशाळेच्या रोखाने घोडेटापांची टपटप उधळत जवळ येऊ लागली. यात्रेकरूंनी एकमेकांना नजर देऊन सावधपणाचा इशारा भरला. 4 मोगली स्वारांचे घोडेपथक क्षणात धर्मशाळेसमोर येऊन थडकले. पाय उतार हाशमांनी कायदे घोड्यांच्या पाठीवर उडते फेकले. ते चौघेही तरातर चालत येऊ लागले. यात्रेकरूंची काळजे चरकली. आपण त्यांना बघितलेच नाही अशा थाटात सारे आपापल्या जागी कामातच राहिले. एक कुफ्र की नस्ल, कहाँ से आए हो? घोडाईताच्या म्होरक्याने काशीपंतांवर डोळे वटारीत दरडावले. जी मथुरा से. केसो त्रिमल अजीजी ने म्हणाले. कहाँ निकले? तीर्थ यात्रा को. रामेश्वर जा रहे हैं हुजूर. ये कौन है? म्होरक्या नेमका संभाजीराजांच्या समोर येऊन उभा राहिला. म्होरक्याचे नाव हरिहकमत खां होते. ये मेरा भांजा है सरकार. काशीपंत उत्तरले. झूठ सुवर, ये सेवा दख्खनी का बच्चा संभा है. त्या शब्दांनी शंभूराजांची कपाळी रसरसून आली. काळजावर निखारा ठेवल्यागत झाले. संपला आता सारा मामलाच संपला. शंभूराजांच्या सुमार झालेल्या पायपोटऱ्या पुन्हा दाटल्यागत झाल्या. सेवा? कौन सेवा? ये मेरा भांजा है. आपणाला शिवाजी कोण ते माहीतच नाही.
आणि आपल्या भाच्याला आपण सोडणार नाही अशा थाटातच केशवपंत चढ्या आवाजात बोलले. त्यांनी झटकन शंभूराजांना जवळ घेतले. ये तेरा भांजा नाम क्या है इसका? माँ किधर है इसकी? मोरक्याने प्रश्नांचे असूड ओढले.